जय भीम जय संविधान. मेरठमध्ये आईची हत्या आणि मुलीचं अपहरण. मुलीने कुठल्याही प्रकारचे शॉर्ट कपडे घातलेले नव्हते किंवा मुलगी एकटी सुद्धा नव्हती. चंद्रशेखर आझाद जेव्हा ह्या परिवाराला भेटण्यासाठी गेले त्यावेळेस पोलीस प्रशासनाने त्यांना पूर्णपणे थांबवण्याचा प्रयत्न केला. हे आपल्यासाठी नवीन नसावं, हे भगतसिंग पासून होत आलेलं आहे. म्हणजे जे कोणी अन्यायाविरुद्ध आवाज उचलेल त्याचा आवाज हे धर्माचे ठेकेदार दाबण्याचा पूर्ण प्रयत्न करतात. चंद्रशेखर आझाद यांच्यामुळे त्या परिवाराला न्याय तर भेटलेलाच आहे, पण तो मृतदेह तिच्या आईचा तोपर्यंत जाळण्यात आलेला नव्हता जोपर्यंत मुलगी सुखरूप भेटणार नव्हती, आणि तसंच झालं. मुलगी ही सुखरूप भेटली. चंद्रशेखर आझाद यांच्यामुळे या परिवाराला न्याय भेटला. त्यांचं मनापासून आभार आणि त्यांना मानाचा जय भीम. पण पुढे त्या मुलीचं काय आणि त्या आईचा काय दोष होता याच्यावरती प्रश्नचिन्ह हा हमेशा राहील. सरकारकडे एकच मागणी की ह्या परिवाराला योग्य तो न्याय द्यावा आणि पुढे असं काही होणार नाही, आणि पोलीस प्रशासनाने याच्यावरती व्यवस्थित कारवाई करावी. पोलीस प्रशासनात जर असं विरोधात वागायला लागलं तर आमचा न्याय कुणाकडे मागावं. संविधानाचा चुकीचा वापर करू नका. संविधान हे खूप व्यवस्थित लिहिलेलं आहे, तसाच वापर जर केला तर आज अन्यायाला कुठंच थारा उरणार नाही. जय भीम जय संविधान.